उरकला का भूक लागली ना का कांदा तुझ्या अजून थोडं कर की गोल पोलपट एवढी हॉटेलमध्ये आलाय ना तू जेवायला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. विषय असा आहे आज की आपल्या घरची गेल्यात गावाला. घरी आहे मी आणि अर्जुन गेलाय टॉयलेटला. मग आपल्याला सकाळ सकाळ स्वयंपाक करायचा आहे कारण की दिवसभर कामं असतात. त्याच्यामुळं अशा तऱ्हेने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ आहे. ह्याच्यात मळायचं आहे. आता मला गव्हाचं पीठ मळायचं आहे, चपात्या करायच्यात आणि ह्याची भाजी करणार आहे आपण, शेवभाजी. तुम्ही बघितलीच असं सोप्यात सोपी 5-10 मिनटात होती लगेच. त्याच्यामुळं आपल्याला असं आज काम आहे गाईज. अशा तऱ्हेने आपण मळलेलं आहे पीठ. आता म्हणजे चालूच आहे मळीकरण. बसतो काय याड आहे काय धरलं काय जा नाही चिटाकची. हा आहे शेव, कोथिंबीर, टमाटी, कांदा, पीठ. लय मोठा इशे हे आलेत आता खाऊन. आता भांडी घासतो करतो. हा भांडी घासायचे त्याला. ही सफरचंद मी थोडाच खाल्ला, माजल्याला गडी आहे गाईज. अर्जुनने भांडी धुवून आणलेलीत. माझं मी पीठ मळायचं झालेलं आहे. आता तूप लावून घेतलंय. हो आता डायरेक्ट घालायचे हे चपात्या करायच्या खायच्या असं विषय आहे. हा हिरो ही चपाती बघ कशी बघती. बघा सुगरण हो कसं आहे इकडून ते जाहिरात नाही का ते आपली आटेची. अरे ती मीच केलेली. ही व्हिडिओ पाठवा कशी त्यांना. बघती क्वालिटी बरोबर. हे पवन गोल शेट म्हणता पवन शेट म्हणले की गंभीर विषय आला. पवन शेटची केसन पिसन काय चालूच असते चपात्या बिपात्या करणं. मस्त आता शेवभाजी करायची निवांत खायचंय. तुम्ही म्हणता ही चपात्या परत दुमडत का नाही. आपण एकदाच बर्गरचून तूप लावतो त्याच्यामुळे सारखं लावायची गरज पडत नाही. तुम्ही तर पाहू शकता चपात्या कशा होत्या. हा पाहू शकता. नाही का लहानपणापासून शिक्षण आहे त्याला. शिक्षण म्हणजे आमच्या घरच्यांनी आम्हाला कष्ट करायला शिकवलं. तुमच्या घरच्यांनी कमवून बसवलं, कमवून ठेवले. हा तेच भांडवल ना. आम्हाला कमवायला शिकवलं, कमवायच्या लेवलचं बनवलं. हे चालू राहिलं असंच. काय सांग चपाती जाऊ किती गोल आली. होय अजून थोडं कर की गोल पोलपट एवढी. हॉटेलमध्ये आलाय ना तू जेवायला. तुम्हाला वाटत हा इकडे बघा. हा असं असतं सुटी नसती. नुसता फिरवा फिरूया. हा नुसतं फिरा फिरी. चपाती दाव क्वालिटीचा विषय. कसं आहे गोल क्वालिटी बरं. इकडे दाव. ही गोळा एवढा गोळ्या चपाती असते आपली गाईज. हां पस्तीस भांडवले. आपले हे घ्यायचं का ऑर्डर घ्यायचं चपातीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील की. हां 10ला 1 चपाती पण तुपातली. तुपातली चपाती 10ला 1. चालतंय. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. हां कमेंट करायला विसरू नका. तसलं करतोय काय बारक्या पोरा. अरे हां तर गाईस पवन शिंदे रडतोय. गपकी कांदा चिरता आठवून नाही कोणाची आठवण येऊन कांदा चिरायचा. बरोबर
त्याला कोथिंबीर चिरायची परत यार कोथिंबीर वाळून गेला फ्रीजला लावली तरी पण फ्रीज ते 2 दरवाजा होता ना कुठल्या दरवाजा टाकायचं गाव नाही कोथिंबीर काय कोथिंबीर आणली आज अरे होते दुकानातला का पोन शेट हे टमाटे लिंबू पण आणलाय भाऊ लिंबू लागतो का वा फक्त उरकला का भूक लागली लागा कांदा तुझ्या काय होते दुसऱ्याच्या मध्ये काय गपकी गपकी काम क्वालिटी दिसते आणता नाही कांदा ही ओरिजिनल असतात सारं हा सारं ओरिजिनल आहे सर काही डुप्लिकेट नाही सगळं सेंद्रिय शेणखत ठिकाणीच कांदा असते दोन ठिकाणी नाही अयो लय तिखट आहे रे का अरे माझ्यासारखं बघ मला काय होतंय का आम्ही हे करतो प्रयोग हा ओके आता कायच होणार नाही खरं आहे का? हा? आता तू कांद्यात हे करा ना मिक्स कांदा जाऊन शिपवचा आता खरं आहे नाही बरं का हा ना हा काहीच होत नाही ना बघू काहीच व्हायना खरंच करणार नाही हा हा तसलं कर ना कापीला का आता जास्त काय होते बघ हा संध्याकाळी ब्लॉग एडिट करून दे की हा 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 ही ब्लॉग एडिट हा? करून दे की हा ही ब्लॉग आजचा हा एडिट करून दे की चालते हा हा आई शपथ चालते गाईज तिथं त्याला लागते काय त्याच्यामुळे त्याला टाक खवा त्याला टाकलेलं माझं चालतं बरं असा विषय आहे. चालतं हां कसं कांदा चिरलाय क्वालिटी पुरीला सुद्धा येणार नाही एवढं क्वालिटी आणि सगळे आपल्याकडून शिक्षण घेते पुरीच्या बरोबर ठेवत राहायचं नाही पुरी कांदा नाही कापत पोरांना कापते आहे हा ना टमाटा असं मग अरे त्याने लय वाजता सांगितलं रेसिपी त्या मसाला रेसिपी सांगितल्या तर घरी एकच मसाला असतो काय हॉटेलमध्ये होय भाऊ आपण विषय काय आहे? बंद करते तिथे ब्लॉग चालू आहे दुसरा फर्स्ट टाइम वाढवायचा ना आपल्याला जाऊन ओढक रे जाऊन ओढक रे क्वालिटी टेस्ट दिसतो का पोहून हाताला तऱ्हेने आपली भाजी झालेली आहे तुम्ही बघा कशी आहे चल जेवा